पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे आलेली सिंगल आपण पाहतोय. आजच्या दिवसातील असणारी क्वार्टर फायनलची मॅच आहे. आझादी चषक 2024 7वं पर्व आणि या 7व्या पर्वातील आजचा क्वार्टर फायनलचा हा दुसरा सामना. एक क्वार्टर फायनलचा सामना आहे जो मात्र निश्चितप्रमाणे आपण बघितला. 11 चॅलेंजर स्पोर्ट क्लब देहरोड आणि त्यांच्या विरोधात यंगस्टार क्रिकेट क्लब दत्तनगर देहरोड हे दोन संघ आहेत ज्यांची मॅच आणि त्यांचा सामना अजूनही शिल्लक आहे. पायसे मैदानामध्ये काल आपण पाहिलं कोथरूड ट्रॅकर्स या संघाने मात्र सेमीफायनल मध्ये मजल मारलेली आहे. या दोन संघांमध्ये कोणता संघ असेल जो सेमीफायनल मध्ये दाखल होईल? जाऊया मॅच कडे. गोलंदाज इथे तयार असेल षटक क्रमांक पहिले घेऊन. शॉट ऑफ लेन द बॉल आणि तिथे आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय पुन्हा एकदा चेंडू डॉट यांना बघायला मिळाला. तर निश्चितप्रमाणे आपण बघायचंय पहिला दिवस देखील आपण पाहतोय जवळपास या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे आणि पहिला दिवस देहरोड हा संघ आपल्याला सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. तोही संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. काल आपण कोथरूड ट्रॅकर संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचताना बघितलंय. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक गिरीशच्या बॅट मधून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. सिंगल तर इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव यावेळी देखील मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केली जाते. 2 धावा इथे मैदानामध्ये मिळणार आहेत आणि या 2 धाब्यांच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 4 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय अगदी पहिलं षटक प्रगती पथावरती असताना निलेश पुन्हा धावायचा गोलंदाज तयार. ओहो यावेळी मात्र तो पहा चेंडू थोडासा बाउन्स या चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि अति हुसळीचा हा बॉल इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मला वाटतं लॉंग स्टॉप आणि स्क्वेअर लेग मध्ये असणारे 3 खेळाडू म्हणजे साधी आणि सोपी मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर फलंदाजाच्या पाठीवरती 3 क्षेत्ररक्षक तुम्ही लावू शकत नाही. यापूर्वी आम्ही बघितलेलं आहे की देहरोड 11 संघाला देखील या गोष्टीला सामोरं जावं लागलं. चला सामना सुरू करायचा आहे. कुठल्या प्रकारची चर्चा नकोय. डॉन सर कधी कधी असे काही प्रश्न विचारतात एखाद्याला. चला काही करा. हे क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेट आपण बघितलं ना बऱ्याच संघांबद्दल आपण अनेक चर्चा करत असतो की ज्यावेळेस ते मैदानामध्ये उतरतात त्यावेळेस मात्र त्या संघांना एकमेकांच्या विरोधात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून मात्र आपण अनेक मैदानावरती बघितले. परंतु मैदानाच्या बाहेर खूप जवळचे मित्र आहेत. मला आजही आठवतं खऱ्या अर्थानं पूर्वीचं क्रिकेट हे खऱ्या अर्थानं कष्टाचं क्रिकेट होतं. मधल्या काळाचं क्रिकेट थोडंसं क्रिकेटला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला आणि त्यानंतर अलीकडच्या काळाचं क्रिकेट हे मात्र आता व्यावसायिक क्रिकेट बनलेलं आहे. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय पुन्हा एकदा मॅच कडे. निलेशचं पहिले षटक प्रगती पथावरती असताना 6 धावा धावफलकावरती आहेत. 40+ आज आपण पाहतोय तालुका हाफ मधून आपण पाहतोय 2 संघ जे पुढे आलेले. गोलंदाज तयार निलेश. शॉट ऑफ लेग बॉल यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक खेळलाय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. तिथे आपण पाहतोय सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 आणि तिसऱ्या धावेचा देखील ते प्रयत्न. खेळाडू मात्र एकच नाही तर दुसऱ्या खेळाडूलाही तिथे मात्र बीट होताना आपण बघितलेले आहे. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं रबर मधला हा आझादी चषकामधला रेकॉर्ड होईल. 4 धावा पळून पूर्ण केल्यात. चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये आला आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक जे आता पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. 10 धावा च्या धावफलकावरती आहेत. 5 षटकांची मॅच क्वार्टर फायनलचा सामना चालू असताना मॅच जर आपण बघितलं तर कमीत कमी चालू असणारा सामना 25,000 रुपयाचा सामना आहे. तर जास्तीत जास्त आपण बघितलं दोन नो बॉल आहेत. पहिल्या बॉलला सिंगल आली. दुसरा चेंडू डॉट आला.
आणि नो बॉल आहे. नो बॉल +1 आहे का? नो +1 इकडे आहे ना, हे आहे. 5व्या बॉलला नो बॉल +1 आहेत ना. 2 नो बॉल पडलेत. 10 ना, 10 रन आहेत. परत सांगतो प्रदीप सर, परत सांगतो ऐकून घ्या. 10 धावा आहेत. गोलंदाज तयार निलेश. यावेळी पुन्हा धावायच्या मैदानाच्या मध्ये फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. वसीम फार दूरवरती, चेंडू पडला, दिशा बदलली आणि इथे मैदानाच्या आतमध्ये वसीम स्वतःशी विचार करत असेल, अभी करे तो क्या करे. चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये येतो. या चौकाराच्या मदतीने संघाचा धाफलक देखील आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना क्वार्टर फायनलची मॅच मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते. क्वार्टर फायनलचा सामना मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आझादी चषक आणि आझादी चषकाचं हे 7वं यशस्वी पर्व आपण मैदानामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं अडचणी काय असतात, संघर्ष काय असतो, मी म्हणेल खेळाडूंपेक्षा आयोजकांना तुम्ही आवर्जून विचारा. परंतु हे 7वं पर्व आपल्याला यशस्वीपणे साजरं करायचं आहे. ओ खोलवर टप्प्याचा बॉल. या चेंडूंची खऱ्या अर्थानं गरज होती. निलेश स्वतःवरती थोडासा निराश असेल तिथे. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं जाईल. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाफलक जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं तर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. चला घाई करा, स्पीड अप करा ऋषी सर. कारण काय काल आपण बघितलं, काल तुम्ही बघितलेलं आहे, गाड्या येऊन उभ्या राहतात. त्यामुळे आज अशी काही परिस्थिती होऊ नये की आपल्याला मॅच बंद करावी लागेल. आणि जर अशा प्रकारचा काही प्रसंग जर आलाच तर आई तिथे मॅच थांबवली जाईल आणि आई तिथून मॅच उद्या सकाळी 8 वाजता सुरू केली जाईल. दोन षटकानंतर आता पाणी टाकण्याची संधी आहे, तोपर्यंत नाही. 2 षटक झाल्यानंतर विकेटवरती तुम्ही पाणी टाकू शकता. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दुसरं मैदानामध्ये घेऊन येईल गोलंदाजीसाठी गोलंदाज. राकेश षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे दुसरं घेऊन स्ट्राईक आपण पाहतो इथे मैदानाच्या मध्ये गिरीश डावकऱ्या शैलीचा फलंदाज यापूर्वीच्या मॅच मध्ये तिच्यावर फार मोठा खेळ करू शकला नाही. शॉट ऑफ बॉल होता, उडवलाय बॉलला आणि पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. फाईन लेग मध्ये लांब 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 खूप लांब षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येतोय आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय वेगाने पुढे जाणार आहे. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 20 धावा. क्वार्टर फायनलची मॅच आहे. आझादी चषक हे मानाचं करंडक. या दोन्ही संघांची वाट बघताय की 4 करंडक आता आणि 4 करंडकामध्ये कोणता करंडक असेल जो मला हातामध्ये आज मला मिरवायला मिळणार आहे. उद्या मात्र या स्पर्धेचा मानकरी मिळेल. लोअर फुल टॉस होता, फक्त दिशा दिली, मनगडाचा वापर केला आणि चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. 26 धावा धाफलकावरती आहेत. 40+ खेळाडूंना तुम्ही कुठल्याही खेळाडू जर विचारला ना तर मात्र ते एकच सांगतील, तुम्ही स्वतःला घडवण्यामध्ये वेळ खर्च करा म्हणजे इतरांना दोष द्यायला वेळ कमी मिळेल. कारण उंच शिखरावरती जर पोहोचायचं असेल, चढायचं असेल तर आपण आपल्याला जगाने पाहावं म्हणून नाही तर आपण जगाला पाहावं म्हणून आपण उंच शिखरावरती पोहोचावं. पुन्हा एकदा यावेळी स्क्वेअर लेग मध्ये गॅप शोधलाय तिथे. चेंडू एक टप्पा घेत जाईल सीमारेषा पार, येईल चौकार.
चौकार इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतो येत आहेत. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं गेलं तर आता 30 धावा. तीनही चेंडू महागडा ठरतोय आपण पाहतोय इथे खऱ्या अर्थानं राकेश. मॅच कडे आपण पाहतोय पुण्यात जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. हा चेंडू आपण पाहतोय यावेळी तुमच्या बाहेर असणारा चेंडू मैदानामध्ये निश्चितपणे बघितलं जाईल तिथे. आणि त्यांच्या मागे गणाभाऊ आहेत आणि मला वाटतं ते बऱ्याच वेळा आपण त्यांना बघितलेलं आहे. सामन्याकडे आपण मैदानाच्या मध्ये पण इथे बघितलं गेलं तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे. वाईड आलेला आहे. 31 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात आणि मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय एका बाजूला जर मैदानामध्ये पाहिलं तर अमर साठे, दुसऱ्या बाजूला दीपक पिळगावकरी दोन्ही नावाजलेले पंच. राखेचा पुढचा बॉल गिरीसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय आसमानी टोला. गगनचुंबी गगनभेदी गगनाला गवसणी घालणारा षटकार.
या दरम्यान आपण पाहतोय गिरीच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. अविनाश रामगुडे, वाह काय प्रयत्न तिथे होता. चांगला एफर्ट मैदानामध्ये बघायला मिळाला. मी म्हणेल की संघासाठी जरूर तिथे 6 धावा वाचवल्या त्यांनी. एक सिंगल येताना मैदानामध्ये बघायला मिळाली. स्कोर कार्ड कडे तुम्हाला घेऊन जातो. धापलकावरती आपण पाहतो 39 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा संदेश पार्टे. स्ट्राइक ऑन डॉन. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या मध्ये केला आहे आणि आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय चेंडू मात्र इथे डॉट येते ना जो आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतो. थोडंसं गरमागरमीचं वातावरण आपल्याला मैदानामध्ये जरूर अनुभवायला मिळेल कारण प्रत्येकाला माहिती आहे या मॅचचं महत्व काय आहे. आझादी चषक म्हटलं की हमराज मृत्युंजय कोथरूड संघ मला वाटतं अनेक 7 वर्ष आपण पाहिले गेलं तर आणि आझादी चषक हा हमराज मृत्युंजय कोथरूड संघासाठी एक वेगळा लक म्हणून मात्र स्पर्धा त्यांच्याकडे पाहिली जाते. हा चेंडू अगदी हलक्यात आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल. पॉईंटचं क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय. सिंगल तरी ते आली. दुसरा धावेसाठी प्रयत्न होणार आहे. संदेश पार्टे यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की ज्या प्रकारचे स्टार्ट झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 24 आल्या. या षटकामध्ये धावेला ब्रेक लावायचा आहे, कुठेतरी धाव संख्या थांबवायची आहे. त्यासाठी मात्र संदेश पार्टे यांनी स्वतः आत्मविश्वासाने चेंडू हातामध्ये घेतला. गिरीश या खेळाडूवरती सर्वांच्या नजर आहेत. लांबवरचे षटकार आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. संदेश तयार. ओहो लोअर फुल टॉस चेंडू होता इथे. खऱ्या अर्थानं विचार केला आणि विचारपूर्वक हाताळलेला हा चेंडू. संदेश पार्टे यांचा अनुभव. तुम्ही किती क्रिकेट खेळला आहात यापेक्षा तुम्ही किती क्रिकेट अनुभवलंय हे तितकं महत्वाचं आहे. आणि संदेश पार्टे, अविनाश रामगुडे असतील, ऋषी जोरी सर असतील, या खेळाडूंनी खूप काही क्रिकेट अनुभवलंय. अनेक खेळाडू घडवलेत परंतु यावेळी पाहायचंय स्लॉट मधला बॉल पाठवला तिकडे पलीकडच्या प्लॉट मध्ये. हा षटकार आलाय. षटकार इथे मैदानाच्या मध्ये येतो. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार. धापलकावरती 46 धावा. आता आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहणार आहे की स्कोर कार्ड वरती 46 धावा, 46 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आता आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर 2 धावा इथे येताना मैदानामध्ये बघायला मिळतील. 48 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश पुन्हा आपण पाहतोय चेंडू त्याच्या हातामध्ये सोपवलाय. विश्वास ठेवलाय निलेश वरती खऱ्या अर्थाने. डॉन स्ट्राइक तयार आहे. ओ धीम्या गतीचा चेंडू ओळखला आणि त्याला पाठवला. पण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. ही डॉन की दहशत. जबरदस्त षटकार. षटकार आपण पाहतो इथे मैदानाच्या मध्ये येतो. या षटकाराच्या मदतीने आता संघाचं धावलक. टाळ्यांच्या गजरात स्वागत. या गायत्री 11 या संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 54 धावा धावलकावरती आहेत.
चांगली बॅटिंग आपण पाहतोय डॉनची. प्रदीप नैनीत अर्थात डॉन महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आहे, परंतु टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांना डॉन या नावाने ओळखलं जातं. आणि पुण्याचं क्रिकेट जर आपण बघितलं ना तर सर्वाधिक जास्त खेळाडूंना घेऊन खेळणारे दोनच खेळाडू मला माझ्या माहितीप्रमाणे मला आठवतात. हो यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला फटका होता, परंतु फटका इथे फसला, विकेट आली. एक आपण पाहतोय प्रदीप नैनी, ते दुसऱ्या बाजूला ऋषी जोरीसर आहेत. हे दोन्ही खेळाडू खऱ्या अर्थानं अनेक खेळाडूंना मग 40+ क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळतात, त्यानंतर खुल्या गटातील क्रिकेट देखील खेळतात, गाववाईचं क्रिकेट खेळतात. चला स्पीडअप करा, गाडी आता इकून तिकडे गेली आहे, तिकडून येण्याच्या अगोदर आपल्याला मॅच संपवायची आहे. आणि शक्यतो मैदानाच्या आजूबाजूला कोणी अपशब्द वापरू नका. आपण पाहतोय मैदानामध्ये 54 धावा धापलकावरती आहेत. आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 3 चेंडू हाताळलेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तयार असेल. फुलटॉस चेंडू यावेळी पाहायचं संतोष मुळीक यांच्यासाठी डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र ते खेळून काढला जाईल. सिंगल तरी ते आली. दुसऱ्या धाब्यासाठी नकार जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते कळवलेलं आहे. आणि ही दहशत खऱ्या अर्थाने मी म्हणेल की वचक संदेश पार्टे यांची आहे. संदेश पार्टे यांचा तो अचूक झेल. त्यानंतर आपण पाहतोय सेकंड मॅच मध्ये अविनाश रामगोडे यांनी ताबडतोड केलेली फलंदाजी. मॅच कडे आपण पाहतोय जाऊया पुढे आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. हा चेंडू यावेळी मैदानाच्या पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर असणारा चेंडू, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जी मैदानामध्ये इथे येणार आहे आणि अतिरिक्त धावणे संघाची धावसंख्या 56 धावा, 56 रन. 56 धावा धावफलकावरती इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. 5 षटकांची मॅच, क्वार्टर फायनलचा सामना. आज पाहिजे मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ असेल. जे 3 संघ आहेत आतापर्यंत, एक देवरोडचा संघ आहे, त्यानंतर आपण पाहिलं कोथरूड ट्रॅकर्स आहे. आजचा तिसरा दिवस कोण गाजवणार. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये स्वतः निलेश चेंडूच्या खाली, कॉच अँड बोल्ड. परतावा लागेल गिरीशला. विकेट आपण पाहतो मैदानाच्या येताना आपल्याला बघायला मिळाली. आणि पाहिजे मैदानामध्ये नवीन बॅटर जे आता मैदानाच्या मध्ये दाखल ते होणार आहे नंदू. चला थोडीशी घाई करायची आहे जरूर. क्रिकेट आणि क्रिकेट आज आपण मैदानामध्ये पाहिलं. पुणे तिथे काय उणे अशा म्हणीप्रमाणे मात्र पुण्याचं क्रिकेट आता फार उंचीवरती पोहोचलेलं आहे. पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं तर फार मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने भरवल्या जातात, देवरूड नगरीमध्ये भरवल्या जातात. आणि पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीचा काळ थोडासा जर आठवला, अभ्यासला, तर सुरुवातीला पुण्याला फक्त बोटा मोजण्या इतपत फक्त चांगले खेळाडू मिळायचे. परंतु आज आपण बघितलं ना तर गावागावामध्ये, गल्ली गल्लीमध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये चांगले स्टार खेळाडू आपण पाहतोय पुढे येताना आपण बघतोय. मग तोच खेळाडू खऱ्या अर्थाने आपल्या गावचं नेतृत्व करतो, त्यानंतर तो तालुक्याचं नेतृत्व करतो, त्यानंतर तो आपल्या खुल्या गटातील संघांचं काही नेतृत्व करतो, मोठमोठ्या स्पर्धा गाजवतो. नंदू स्ट्राईक ऑन तयार आहे. ओ यावेळी उसळे घेणारा चेंडू होता. निलेश फार दूरवरती, सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 57 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं जातं. इथे चौथं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण बघितलं मैदानाच्या मध्ये तर 57 धावा. जे आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहे. शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये घेऊन येतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज अविनाश रामगोडे अर्थात पप्पू रामगोडे. हा खेळाडू खऱ्या अर्थानं असं म्हणतात ना की जे माणसं साधी असतात त्यांना कोणत्याही प्रसिद्धीची गरज नसते.
त्यांचे नाव त्यांच्या कर्तृत्वाने आणि कामाने सिद्ध होत असतात आणि तेच अनेक वेळा पप्पू रामगुडे यांनी ते स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. आज बघायचं मैदानाच्या आतमध्ये, कारण ज्या प्रकारच्या 4 षटकांमध्ये धावा आल्यात त्या कुठेतरी धावा रोखण्याचं काम अविनाश रामगुडे यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक करणं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे नंदू यावेळी पाहायचंय मोठा स्ट्रोक तिथे खेळलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक संदेश पाटे फार दूरवरती असतील आणि चेंडू एक टप्पा घेत जाईल तिथे सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती इथे खणखणीत चौकार. चौकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येणार आहे. या चौकाराच्या मदतीने संघाचं दाफलक इथे जर बघितलं गेलं तर 61 धाबा स्पर्धेचे आपण पाहतोय असणारे आयोजक आदरणीय तुषार भाऊ शिंदे यांचा यशस्वी शुभाग म्हणते. आणि मला वाटतं खास आझादी चषक म्हटलं की ज्यांची आठवण येणार नाही असं होणारच नाही. आमच्या अमोल दादांचं आगमन झालंय. दादा आपलंही स्वागत आहे. दादांना इंजोर्ड असो किंवा कैदी दुखापत असो, दादांना एकदा ते म्हणतात ना फक्त कानावरती गाण्यांचा आवाज ऐकला आला ना की बस त्या स्वतःचा आनंद विसरत नाही अजिबात. हा चेंडू पाहायचा यावेळी अप्पर कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता. बाउन्स होता या चेंडू मध्ये. उसळी घेणारा चेंडू व्हाईट बॉल यावेळी मात्र आपण पाहतोय पंचाने कळवलंय. काही वेळ मात्र आपण पाहिलं गेलं तर चर्चा जी मैदानाच्या मध्ये सुरू आहे. अति उसळीचा बॉल मैदानाच्या मध्ये जरूर आपल्याला बघायला मिळाला. संघाचं धाफलक मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे पुण्यात गोलंदाजीसाठी गोलंदाज अविनाश रामगुडे तयार. यावेळी पायचे कट केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असतील. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र इथे जाईल सीमारेषेच्या पलीकडे. ज्या प्रकारची आपण पाहतोय फटकेबाजी केली जाते संघाचं धावफलक इथे मात्र आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 66 धावा धावफलकावरती ज्या आहेत. मी मला थोडीशी बाउन्स चेंडूचा वापर करतोय अविनाश रामगुडे. यावेळी सुरेख चेंडू. आणि मैदानाच्या मध्ये आपण इथे जर बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे चेंडू इथे डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. जरूर चौकार आला असेल परंतु तो अविनाश रामगुडे एवढ्या सहजासहजी हार मानणारा खेळाडू नाहीये. क्रिकेट खेळलेत, क्रिकेट उकळून प्यायलेत, अनेकांना घडवलंय. स्वतःच्या नावाला ब्रँड बनवणारे अविनाश रामगुडे यावेळी बॅकफुटला गेले. पंच केला डीप बॅक्सच्या कव्हर मध्ये. वसीम चेंडूच्या खाली माफ करा तिथे अमित दादा चेंडूच्या खाली आणि झेल तिथे टिपलेला आहे. विकेट आली. आज आपण पाहतो खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्ताने जे आवर्जून उपस्थित आहेत आणि एकंदरीत जर मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं गेलं सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. सिंगल तर इथे घेतली गेली. एक धावा आली आणि एका धावेच्या मदतीने 67 धावा ज्या धावफलकावरती आहेत. क्रिकेट आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे, क्रिकेटसाठी अविरतपणे सातत्याने प्रयत्न करणारे, मग पुण्याचं क्रिकेट असेल, डिंगडॉनचं क्रिकेट असेल,
अनेक खेळाडूंना खऱ्या अर्थानं आपण पाहिलं सपोर्ट सिस्टम म्हणून मात्र जे काम करत असतात आदरणीय श्रीकांतजी देसाई सर देखील आपण पाहतो उपस्थिती. सर आपलंही या आझादी चषकामध्ये स्वागत असेल, विनंती करतो या आपलंही स्वागत आहे. यावेळी आपण पाहतो अपेक्षापेक्षा जास्त वेगाने जवळ मात्र चेंडू येताना बघायला मिळाला. खऱ्या अर्थानं संतोष मुळीक यांच्यासाठी चेंडूची फेकी झाली. ओ अपेक्षापेक्षा जास्त वेगाने चेंडू आला. पहिला डाव इथे संपलेला आहे आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय 68 झालेले आहेत, 69 बनवायचे आहेत. 69 धाब्यांचं टार्गेट आता मैदानाच्या मध्ये आता असेल आणि या 69 धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये पाहिजे. खऱ्या अर्थानं हमराज मृत्युंजय कोथरूड संघाकडे खूप मोठा बॅटिंग ऑर्डर आहे. अविनाश रामगुडे, त्यानंतर संदेश पार्टे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर अमित दादा तापकीर, त्यानंतर आपण पाहिलं तर गणेश साळवी, वसीम, खूप मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. परंतु बघायचे आज कशा प्रकारे ती कामगिरी केली जाईल. पहिला डाव इथे संपलेला आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात जशी होईल तसं मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ऐकणार आहोत. यानंतर आपण ऐकूयात पुन्हा एकदा महाराष्ट्राचा एक गोड आणि सुमधुर आवाज, ज्या आवाजाने संपूर्ण भारताला भुरळ घातली. ते आदरणीय चंद्रकांत शेटे सरांकडे तुम्हाला घेऊन जातो. तोपर्यंत धन्यवाद. चला फिल्डिंग लावून घ्या बॅट्समन. चला तुम्हाला देखील विनंती आहे. 68 झाल्यात, 69 बनवायचे आहेत. पहा आपल्याला नियमांचं उल्लंघन करायचं नाहीये. 10-15 मिनिटं आपल्याला त्यांनी सहकार्य केले, त्यामुळे थोडीशी घाई करा. चला गायत्री 11 टीम तर 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच घेणारे झहीर. दौंडचे वेगवान गोलंदाज झहीर खान यांना आपण मात्र गोलंदाजीसाठी पाहतोय. लढत चांगली होईल. 5 ओव्हरमध्ये 69 धावा बनवायच्या आहेत. 30 बॉल 69. एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. आझादी चषकाची क्वालिफाय होणारी मॅच. यात जो जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडे लागलेलं आहे. पहिला बॉल वेगात अडवण्याचा प्रयत्न, अडवलाय पहिला बॉल. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. मॅच मोठी आहे परंतु जबरदस्त होईल. 5 ओव्हरमध्ये 69 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. खेळपट्टीवर प्रत्येक ठराविक कालखंडानंतर टाकलं जाणारे पाणी आणि त्यामुळे मॅच मध्ये एक वेगळी चुरस पाहायला मिळते. आणि कौतुक करावं लागेल यंगस्टर क्रिकेट क्लब दत्तनगर देहू यांचं. त्यांचं हे आयोजन पाहतोय. यावेळेला फटका खेळलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि बॉल जर पाहिलं तर जातोय लांबच लांब. 6 धावांसाठी संदेश पार्टे यांच्या बॅटमधून षटकार येतोय. पहिला बॉल डॉट आलाय, दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. अशीच ही मॅच पाहायला मिळणार आहे. 5 ओव्हरमध्ये 69 करायचे. पहिल्या डावात एका टीम कडून आवाज येत होता, आता दुसऱ्या टीम कडून आवाज येऊ लागलेला आहे. आता हा आवाज नसून हे प्रोत्साहन असतं, कारण तुम्ही वाजवलेल्या टाळ्या, तुम्ही दिलेला आवाज खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत असतं आणि ते आता मात्र या टीम कडून देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा झहीर. यावेळेला आणखीन एक हाही बॉल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार. षटकार संदेश पार्टे एक जिगरबाज खेळाडू आहेत आणि पुण्याचं नाव ज्या 2 खेळाडूंनी भारतभर नेलं, भारताच्या बाहेर नेलं, ते इन ऍक्शन मध्ये एकाच वेळेला पाहायला मिळत आहेत. 12 धावा धावफलकावर. चांगली लढत होणार आहे कारण झहीर देखील काही कमी नाहीयेत. कमबॅक कसं करायचं ते जाणतात आणि त्यांना आता कमबॅक करावं लागणार आहे कारण बॅक टू बॅक 2 षटकार संदेश पार्टे यांच्या बॅटमधून आलेले आहेत. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न परंतु अचूकता नाहीये. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. कधी कधी असं म्हणतो आपण की हा आवाज का होतोय, परंतु या आवाजाची सुद्धा गरज असते टीमला प्रोत्साहन देण्यासाठी. पुन्हा एकदा झहीर. गायत्री 11 संघासाठी आजच्या दिवसातील शेवटची मॅच, क्वालिफायर मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय.
यावेळेला चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता. नंदू लोंढे त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागील मॅचचे हिरो अर्धशतक वीर अविनाश रामगुडे आता बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. पुण्यातील क्रिकेटची पॉवर देखील मोठी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर 40 गटात देखील ती पॉवर आपल्याला पाहायला मिळते. पुणे क्रिकेटमधील रथी महारथी दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. झहीर आणि अविनाश या अगोदर देखील बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात आले असतील. कधी पप्पू जिंकले असतील, कधी झहीर जिंकले असतील, परंतु आज ओव्हर 40 गटामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. आज कोण जिंकणार? बॉल रबराचा आहे, परंतु खेळपट्टी सुद्धा ओली आहे. त्यामुळे आव्हानं तर दोघांच्या पुढे आहेत, परंतु जिंकणार कोण? यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं पॉइंटला. आणखी एक स्क्वेअर चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जातोय. स्कोर जर पाहिला तर 15 वर जाईल. 15 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा झहीर. एक हाय व्होल्टेज मॅच. कोण जाणार अंतिम 4 मध्ये त्याच्यासाठीचा सामना. एका बाजूला ऋषी जोरी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रदीप न्यायनीत यांना आपण पाहतोय. यावेळेला पुल करायचा प्रयत्न, परंतु बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर घेतली गेली आहे आणि बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि धाव संख्या झाली आहे 16 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात या ठिकाणी होते. प्रमुख गोलंदाजाच्या विरुद्ध 16 धावा. लेफ्टी राईटी जे कॉम्बिनेशन मैदानात गेलंय ते देखील मात्र खूप महत्वाचं आहे. आणि इकडे जर पाहिलं तर पहिलं षटक मी म्हणेल हमराज मृत्युंजयच्या बाजूने गेलंय, परंतु मॅच 4 ओव्हरची अजूनही बाकी आहे. त्यामुळे चढ उतार तर होतच राहणार आहे. मॅच मध्ये मजा तर येतच राहणार आहे. पावसाळी क्रिकेटचा आनंद आपण घेऊ. गेल्या काही वर्षात पावसाळी क्रिकेटमध्ये झालेले बदल म्हणजे मातीच्या खेळपट्टीच्या जागी सिमेंटच्या खेळपट्ट्या आल्या. त्याचबरोबर बॉल लाल रंगाचा पूर्वी रबरचा असायचा, तो आता सफेद झाला. परंतु क्रिकेटमधील चुरस तीच आहे, कायम आहे. आणि पुण्यात देखील यावर्षी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पाहायला मिळत आहेत. 16 धावा धाव फलकावर. प्रदीप न्यायनीत डॉन बॉलिंग साठी समोर अविनाश रामगुडे. एक वेगवान चेंडू मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आपण आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. त्या स्पर्धेचे देखील सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत. उद्या व्यावसायिक गटातील कोणकोणते खेळाडू पुण्यामध्ये येणार आहेत त्याच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. उद्या देखील मात्र आपण सगळ्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्या. 8:30ला सकाळी, कारण उद्या जास्त मॅचेस आहेत आणि सकाळी 8:30ला मॅचेस सुरुवात होतील याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. पुन्हा एकदा आणि 5 वाजता मॅच संपवायची आहे. या वेळेला बॅटची कडा घेतली आहे. बॉल मात्र स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने. तिकडे बॉल फिरला. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे. कधी कधी या आरड्या ओरड्याचा सुद्धा फरक पडतो. आणि जर का एक जास्त आली असती तर माझ्या मते ती तुम्ही जे ओरडणार आहेत त्यांच्या खात्यात लिहायला पाहिजे. परंतु दुसऱ्या बाजूला दिग्गज खेळाडू आहेत. अनिल माळी अशा प्रकारचं क्रिकेट कोळून प्यालेत, परंतु भल्या भल्यांची बंबेरी ओढते हे देखील तेवढंच महत्वाचं. म्हणताना जेवढे खेळणारे महत्वाचे आहेत ना याची मॅच. पुन्हा एकदा पावसाचं पुन्हा एकदा जर पाहिलं तर पाणी खेळपट्टीवर टाकलं जात आहे. आणि येथील मात्र या ठिकाणी झहीर खान पुन्हा एकदा आलेले आहेत. बॉलिंग साठी झहीर मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. 18 बॉल 38. मॅच अजूनही ऑन आहे. परंतु काय जबरदस्त ठसन क्रिकेट. मैदानाच्या बाहेर मित्र असणारे आता मात्र फक्त जिंकण्यासाठी प्रयत्न हे सुरू आहेत.
मॅच झाल्यानंतर पुन्हा एकदा मित्रच असतील, परंतु आता मात्र चुरस मात्र जरूर सुरू आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि दुसऱ्या बाजूला गायत्री इलेव्हन पुणे यांच्यातील एक जबरदस्त लढत सध्या सुरू आहे. अविनाश रामगुडे समोर जहीर. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, हात फैलावले, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. समीकरण बदलत आहे. 18-37. एक बॉल मात्र इकडनं निर्णायक असणार आहे. एका बाजूला अविनाश रामगुडे, भारतीय टेनिस क्रिकेट मधील एक मोठा सितारा. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ज्यांना ब्लॉक कोलचा बादशाह म्हटलं जातं, झहीर यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. या वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत सतीश नवले तिकडे पोहोचले होते, लगेच चेंडूची फेकी केली आहे. एकच रन मिळेल. मॅच चुरशीची सुरू आहे. मॅच चुरशीची सुरू आहे. 17 बॉल 36. 17 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉल नंतर घडामोडी बदलतील. दोन्ही संघांचे समर्थक मात्र मोठा जल्लोष करतायत. आपली टीम जिंकावी याकरता आपल्या साथी सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत. या वेळेला फटका हवेत आणि तिकडे अनिल माळी यांच्या हातामध्ये गेलाय आणि वसीमला माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. वसीम माघारी परत आहेत. अमित तापकीर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. अमित तापकीर समोर जर पाहिलं तर झहीर खान आहेत. मोठ्या प्रमाणावर क्रिक लाईफ वर आनंद घेत आहेत सगळे प्रेक्षक. सगळ्यांचं स्वागत. सगळ्यांचं लक्ष या मॅच वर लागलंय. कोण जिंकणार ही मॅच याच्यावरच सगळ्यांच्या नजर आहेत. बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल वेगात निघून गेलाय. खेळपट्टी ओली आहे, त्याचा या ठिकाणी फायदा गोलंदाज देखील घेताना पाहायला मिळत आहेत. झहीर एक जबरदस्त मॅच. 15 बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी झालाय आणि धावफलक जर पाहिला तर 33 वर पोहोचलेला आहे. अजूनही 15 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच मधील चुरस, जबरदस्त चुरस. या वेळेला हा फटका हवे जरूर आहे काही काळ, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. क्षेत्ररक्षक अतिशय जलद गतीने आले. 1 रन मात्र तिकडे मिळेल. स्कोर 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. 34 धावा झालेल्या आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल मध्ये 34 झालेले आहेत. 14 बॉल मध्ये 35 पाहिजे. 14 बॉल 35. 14 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. आझादी चषकाचं हे आयोजन पाहायला मिळत आहे. देहू रोडचं हे मिलिटरी ग्राउंड, ज्यावर खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने स्पर्धा आपण पाहतो. आणखीन एक स्पर्धा आज रंगली आहे. मॅचही रंगली आहे. 2 मोठ्या टीम पुणे क्रिकेट मधील एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला जर पाहिलं तर ऋषिजोरी आणि कंपनी, दुसऱ्या बाजूला प्रदीप नैनित आणि कंपनी. गायत्री इलेव्हन विरुद्ध हमराज. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल झहीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मोठा फटका नाही आला तर चांगलंच म्हणावं लागेल. आणि इकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. या षटकात कमबॅक केलंय. मोठे फटके नाही येऊ दिले. आतापर्यंत जर पाहिलं तर केवळ 4 धावा या षटकामध्ये दिल्यात. पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं होतं. 16 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 15 धावा आल्या होत्या डॉन यांच्या. परंतु या षटकात आतापर्यंत कमबॅक केलंय झहीर यांनी. परंतु समोर अमित तापकीर. यावेळेला अमित तापकीर पिक केला हा बॉल आणि फाईन लेगला पाठवलाय. लांब 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 सीमा रेषा पार. षटकार. आता मॅच जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 41 आणि 12 बॉल बाकी आहेत. 28 धावांची आवश्यकता.
कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल? बरेचसे ऑप्शन आहेत. नंदू लोंढे ऑप्शन आहे, अनिल माळी ऑप्शन आहे, परंतु या क्षणी कोण गोलंदाजीला येणार यावर देखील सगळ्यांचं लक्ष. आणि नंदू लोंढे म्हणजे नंदू लोंढेंचा फिटनेस पाडा कोण म्हणणार नाही की जवळपास 45 पर्यंत पोहोचले ते. नंदू लोंढे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. बारा बॉल 28. हाय व्होल्टेज मॅच. एक जबरदस्त चित्तथरारक लढत. एक एक बॉल निर्णायक. एका बाजूला धावा करण्यासाठी अविनाश रामगुडे आणि रोखण्यासाठी नंदू लोंढे. पहिला बॉल आखूड टप्प्याचा. स्क्वेअर लेगला पुल केलाय. पुल होतोय सक्सेसफुल. येतोय षटकार. 11 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. नंदू लोंढे कमबॅक नंदूला करावं लागेल, कारण अविनाश यांनी त्यांच्या पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. यावेळेला पुढे बॉल केलाय. बॉलला थोडीशी उंची देखील दिली होती. थोडासा कमी गतीने टाकला आणि तिकडे जर पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे. समीकरण मात्र पुन्हा बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दहा बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता. जबरदस्त चुरशीची मॅच आपण पाहतोय. यावेळेला बिगिट केलाय. पाहूया बॉलची लांबी किती आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. हो, कॅच मात्र तिकडे सुटते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, परंतु मोक्याच्या क्षणी सोडलेली ही कॅच मॅचचं गणित बदलेल का? कारण एक गोष्ट झाली असती, एक बॅटर आउट झाला असता, बॅटिंगला नवीन बॅटर आला असता, परंतु तसं काही नाही झालं. विकेटही राहिली. एका षटकाराच्या मदतीने अमित तापकीर खेळतायत आणि विशेष म्हणजे विकेटही शाबूत राहिली. 2 धावाही आलेल्या आहेत. समीकरण पुन्हा बदलेल. 50 धावा धाव फलकावर पूर्ण होत आहेत. ओहो, वेगात बॉल, परंतु पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणि असं वाटत होतं की बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय की काय, परंतु वेग मंदावला. बॅट्समन बीट, कीपर बीट, पाठीमागचे फिल्डर बीट, परंतु अगदी पाठीमागे अगदी सीमारेषेवर बॉल अडवला गेला. समीकरण पुन्हा बदलतंय. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 पाहिजे ना. 8 बॉल 18. 8 बॉल 18. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. हमराज मृत्युंजय की गायत्री 11 कोण मॅचला जिंकणार? ऋषी जोरे यांचा संघ जिंकणार की प्रदीप न्यायने त्यांचा संघ जिंकणार पाहायचंय. यावेळेला लॉफ केलाय बॉल समोरच्या दिशेने. अविनाश रामगुडे यांनी बॉलला पाठवलंय हवाई सफरीसाठी आणि ट्रेनच्या पटरीच्या सफरीसाठी देखील. आणि आता जर पाहिलं तर 7 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. लॉफ केला, टायमिंग केलं फक्त बॉलला आणि टक असा आवाज आला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडेच गेलाय. 7 मध्ये 12. 7 मध्ये 12. पाहूया 7-12. यावेळेला दिशाने मात्र स्क्वेअर लेग 5 लेगच्या दिशेने आणखी एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया शेवटचे 6 बॉल आणि 8 धावा. 69 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीला संदेश पार्टे आणि आता अविनाश रामगुडे, पप्पू.
6 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही संपलेली नाहीये. हे तेच मैदान आहे, मला आठवतंय जीवित मात्र गोलंदाजी करत होता आणि 6 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता होती आणि जीवित मात्रेने गोलंदाजी करत असताना मॅच जिंकून दिली होती. पाहूया, परंतु क्रिकेट आहे. मॅच संपलेली नाहीये, कारण नो डाऊट मॅच हमराज मृत्युंजयच्या बाजूने झुकलेली आहे, परंतु क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत, शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत. क्या बात आहे. परंतु पाहायचंय काय. येस, अमित तापकीर आणि दुसऱ्या बाजूला अविनाश रामगुडे, दोघांनी चांगली कामगिरी केली आतापर्यंत. हमराज मृत्युंजय सपाटा लावलाय मोठमोठ्या स्पर्धा जिंकायचा, अगदी सांगलीपासून कोल्हापूर पर्यंत आणि अगदी खेड पासून मुंबई पर्यंत या संघाने यावर संगमात चांगली कामगिरी केली. परंतु दुसऱ्या बाजूला दहशतचं दुसरं नाव डॉन प्रदीप नैनित. पाहायचंय मॅच कुठे संपली आहे. अनिल माळी आलेत बॉलिंग साठी. पाहूया, याही गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे. कित्येक वर्ष सांगवीचं नाव या खेळाडूने मात्र केलंय, कित्येक वर्ष गोलंदाजीसाठी अनिल माळे. पहिला बॉल जर पाहिलं तर यष्टीरक्षकांच्या दिशेने त्याला पाहिला मिळतोय. 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. मॅच हमराजच्या बाजूने झुकली आहे, नो डाऊट, परंतु अशा प्रकारचे काही बॉल आले तर कमबॅक होऊ शकतं. पाहूया काय होईल या ठिकाणी. 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता. अमित तापकीर ते नाव आहे ज्यांनी कित्येक वर्ष दर्जेदार खेळ केलाय, कित्येक वर्ष दर्जेदार क्रिकेट खेळलंय, लेदर बॉलचं क्रिकेट खेळलंय, भारतात क्रिकेट खेळलंय, भारताच्या बाहेर क्रिकेट खेळलंय, लोणीकंद या गावाचं नाव केलंय. परंतु दुसऱ्या बाजूला सांगवीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहू शकता व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. 5 मध्ये 7. काळजाची ठोके मात्र मैदानावरच्या बाहेर असणाऱ्यांचे चुकत असतील. जे खाली बसले असतील ते आता काही उभे देखील राहिले असतील, टाळ्या वाजवत आहेत. काही जण जर पाहिलं तर बोटाची नखे देखील खात आहेत. हो, परंतु इकडे व्हाईट बॉल, बॅक टू बॅक अवांतरच्या स्वरूपातील धावा येताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉल मध्ये आता मात्र 6 धावांची आवश्यकता. एक डॉट बॉल आला खरा, परंतु त्यानंतर 2 व्हाईट बॉल आलेले आहेत. यावेळेला क्लास, परंतु ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात चांगले खेळून नाही होत, तुम्हाला दोन्ही डाव चांगलेच खेळावं लागणार आहे. आणि इकडे जर पाहिलं तर काही चुका झाल्या. गायत्री 11 नो डाऊट चांगली खेळली, परंतु काही चुका त्यांच्याकडून झाल्या आणि त्या पर्यायाने आता प्रतिस्पर्धी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. फक्त औपचारिकता विजयाची बाकी आहे, परंतु पाहूया कमबॅक करण्याची संधी तर अजूनही आहे, कारण मॅच नाही संपली. टप्पा पडतोय, बॉल वळतोय, त्या ठिकाणी प्रदीप नैनित पोहोचले. कंपल्सरी चेसा नियम आहे, म्हणजे 3 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. परंतु संगनायक डॉन मात्र काही मॅच सोडायला तयार नाहीये. प्रयत्न अजूनही सुरू आहेत. मॅच संपल्यानंतरचं सेलिब्रेशन बघायचंय. हो, हा बॉल जर पाहिला तर या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतोय. मॅच नाही संपली आहे. 2 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. आहे 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 मॅच ऑन आहे. 2 बॉल आणि एका धावेची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अनिल माळी यांनी मॅच नाही सोडली आहे. अविनाश रामगुडे खूप चांगली कामगिरी केली आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही मध्ये चांगले केलेले आहे. 2 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. आणि यावेळेला हवाई घालला अविनाश रामगुडे.
काय जबरदस्त स्ट्रोक खेळला, याही मॅच मध्ये अधिराज्य गाजवलं आणि या मॅचला मात्र नॉट आउट जिंकून दिलंय अविनाश रामगुडे. अमराज मृत्युंजय जबरदस्त विजय या ठिकाणी पाहायला मिळतोय. गायत्री 11 आपणही चांगला खेळलात, परंतु पुढच्या स्पर्धांसाठी आपणास असतील खूप साऱ्या शुभेच्छा. 69 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. 69 करायच्या होत्या, परंतु धावा जर पाहिलं तर या ठिकाणी 75 केल्या ना, 74 केल्या, तब्बल 74 केलेल्या आहेत.